महाराज म्या मोर येऊ का जी? काय झालं बानू? मला बी देवासनी काय बाई द्यायचं आहे जी. देवा, आपली अनुमती जर असेल तर. माझ्या भक्ताने जर माझ्यासाठी काही आणलं असेल तर त्याला कोण अडवणार? बानू ये. गेल्या वेळेला महाराजांनी सांगितलं होतं का ह्या उत्सवामध्ये देवासनी रोडगा आणि वांग्याचं भरीत आवडतंय, म्हणून आज मी स्वतःच्या हातानं करून आणलं आहे जी. हा नैवेद्य आहे आणि तो मी स्वीकारणार नाही असे कसे होईल? बानू, परंतु उपवास सोडताना या उत्सवाच्या सांगतेला हे आणायचं. मुनिवर, तिने भोळ्या भक्तीने आणलं आहे तेव्हा त्याचा मी स्वीकार करणार नाही असे नाही होणार. मी त्याचा निश्चितच स्वीकार करेन. नारायण नारायण. हे काय करता आहात तुम्ही? म्हाळसा, तूही माझ्यासह चल. नाही, मी नाही येणार. बर, मी आलो. नमो चंड मातंड तो खंडधारी, उभा जेजुरीला से सौख्यारी. करी सूल शोभे तुझी थोर सत्ता, नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. नमो चंड मातंड तो खंडधारी, उभा जेजुरीला से सौख्यारी. करी सूल शोभे तुझी थोर सत्ता, नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. देव गेले जेजुरा. जय जयाजी म्हाळसा कांता, जय जयाजी शूळ धरता, जय जयाजी प्रताप विस्तारिता, मणिमर्दना सर्वेशा, जय जयाजी प्रेतासना, मार्तंड भैरव भवमोचना, जय जयाजी त्रिपुर सूदना, गिरिजावरा सर्वसाक्षी, जय जयाजी नागभूषण, दयासागरा अनंग दहन, जय जयाजी चंद्रभूषणा, जय जयाजी पशुपती. देवा, आज या शुभ प्रसंगी आपल्याला काय प्रिय आहे ते सांगावे. माता पित्यांसी वृद्धप-काळ आला, त्यांचे सेवेसी तत्पर भला, काया वाचा मनेसी. जो पदार्थ पाहे सुंदर, माता पित्यांसी अर्पी सत्वर. अनन्य भावेसी सदर जीवे भावे करुनिया. माता पित्यांची सेवा दास्य घडावे, म्हणजे मी तुमच्यावर सदैव प्रसन्न असेल. आणि जिथे भक्ती उत्पन्न झाली तिथे प्रीती सहजच प्राप्त झाली. एकाग्र चित्त करुनी हृदय मूर्ती चिंतून, सावेव मनी कल्पुन अति उल्हास पाहणे. हे सर्वात असे श्रेष्ठ तुम्ही स्मरण करा, मी आहेच. तुमचे सदैव मी रक्षण करेन, तुमच्या दुःखाचे मी निवारण करेन.
माझ्याकडे कोणीही यावे, लहान थोर अथवा कोणत्याही जाती धर्माचे असो, त्यांच्यासाठी माझे दालन सदैव उघडे असे. माझे अवतारा पूजक, निस्सिम माझा उपासक, जरी असे तो चांडाळिक, तरी मज प्रिय असे. म्हणी जिथे भाव नसेल, तिथे जरी सुवर्ण मुद्रा वाहिल्या, तरी त्या व्यर्थ असे. नारायण नारायण. देवा, मला आपल्याकडे एक मागणी मागायची आहे. आई तुला माते, आपली काय इच्छा आहे? आई हे काय? तुला काही हवे आहे आणि मला ठाऊक नाही. म्हाळसा, त्यांना बोलू दे. बोलावे. देवा, माझ्या उदरी एक सत्य आहे. ते जोपर्यंत माझ्या मुखावर येत नाही, तोपर्यंत मला स्वस्थ वाटणार नाही. आता आपणच सांगा, मी काय करू? प्रधानजी, जसे सत्य आपल्याला ठाऊक आहे, तसे त्याचे नियमही ठाऊक असतील. होय. मग नियम भंग करून कसं चालेल? वचनभंग केल्याचं पाप माथी का घेत आहात? आपण श्री म्हाळसा देवींच्या माता आहात. आपण स्वतःवर संयम हा ठेवायलाच हवा. पण मला आता जे काही सुरू आहे ते सहन होत नाहीये आणि म्हाळसाच्या जीवाची घालमेल पाहावत नाहीये. माते, आपण सत्यच सांगावे असं मी म्हणेन. परंतु त्यानंतर जे काही विपरीत घडेल, त्याचे दायित्व कोण घेणार? आपण शांत व्हावे. एकाग्र चित्ताने आदि मायेचे ध्यान करा, म्हणजे आपल्याला मार्ग सापडेल. तुम्ही कशाविषयी बोलत आहात? म्हाळसा, तुला तुझ्या आईची काळजी घ्यायला हवी, अन्यथा त्यांना ही ऊर्जा पेलवणार नाही. नारायण नारायण. आज चंपाषष्ठीच्या या उत्सवाची सांगता होणार. म्हाळसा, तुझ्या जे मनात होते ते तू सर्वांसमक्ष घोषित केले आहेस. आता केवळ ते पूर्ण होणे याकडेच तुझे ध्यान असायला हवे. परंतु ह्यावेळी ती कोणाचे सहाय्य घेईल असं मला नाही वाटत. जर मातेला सत्यापर्यंत जाण्यासाठी सहाय्याची आवश्यकता असेल, तर मी मातेला सहाय्य करीन.